मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण पैशांचे वितरण अजूनही झालेलं नाही. लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणीचे पैसे नोव्हेंबरपासून बंद झालेले आहेत व पुढे जाऊन तुमचे पैसे सुरू होणार का नाही, किंवा लाडक्या बहिणींना ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले त्यांना पुढे जानेवारीचा हप्ता मिळणार का नाही, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींना तुमचे पैसे मिळणार का नाही, कुठे आणि कसं तपासायचं, जानेवारी 19वा हप्ता आज तरी जमा होणार आहे का नाही, केवायसी चौकशी अजूनही सुरूच आहे, या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, केवायसीची जी काही प्रक्रिया आहे, तपासणी प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये झालेली आहे, त्यानंतर डिसेंबरमध्ये झालेली आहे. म्हणजे काय, आधीपासून एकतर ऑक्टोबरपासून केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती, नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा काय केलेलं आहे, मुदतवाढ दिली होती, नोव्हेंबरमध्ये मुदतवाढ दिली होती 31 डिसेंबरपर्यंत. बरं, आता तुम्ही म्हणाल की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत, मग 100% आमच्या खात्यामध्ये इथे जानेवारीचे सुद्धा पैसे मिळणार आहे. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, अजूनही केवायसीची चौकशी सुरूच आहे. म्हणजे काय, तुम्ही जर इथे तुमचं केवायसी चेकिंग झालंच नसेल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, पण पैसे तुम्हाला मिळाले असतील व त्यानंतर केवायसीची जी चौकशी आहे, लक्षात घ्या केवायसी चौकशी अजूनही सुरू आहे. जर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही अपात्र होणार आहे. आता तुम्हाला सुद्धा माहिती की तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का, 4 चाकी वाहन आहे का, 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त आहे का नाही, त्यामुळे लक्षात घ्या तुमची केवायसी झालेली आहे व पडताळणी प्रक्रिया चौकशी सुरू आहे व तुम्ही अपात्र झाला तर तुमचे जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, कोणत्याही याच्यामध्ये मिळणार नाही. आता ते आपण पात्र आहोत का नाही कसं तपासायचं 2 मिनिटात बघून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी वेबसाईट आहे, जी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये लिंक करून ठेवूया, यावरती क्लिक करायचं आहे. जी केवायसी चुकीचा पर्याय निवडण्यात, तुमची केवायसी झालेली आहे, ओके, तुम्ही केवायसी केली आहे, तुम्हाला आधीचे हप्ते सुद्धा मिळाले आहेत, आपल्याला दुरुस्ती वगैरे काहीच करायची नाही, आपल्याला फक्त चेक करायचं आहे की हप्ता मिळणार आहे का नाही. क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय म्हणतील की आधार क्रमांक टाका, कॅप्चे टाका, ओके. आधार क्रमांक कॅप्चे टाकल्यानंतर पुढील तुम्हाला प्रश्न येणार आहे का, तर नाही, पुढील प्रश्न येणार नाही. तुम्हाला काय येणार आहे, हा एरर येणार आहे, हा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही. हे जर एरर आला तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. पण लक्षात घ्या, कोणत्या लाडक्या बहिणीची, ज्यांची केवायसी झाली होती, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले होते त्यांना, पण तुम्ही केवायसीच केली नाही, आधी कधीच केवायसी केली नाही, आणि जर हा एरर आला तर तुम्ही अपात्र असणार आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही, हे लक्षात करून घ्यायचं आहे. आता एक प्रश्न सुटला की तुमचे पैसे मिळणार का नाही, कुठे आणि कसं तपासायचं. आपली जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेचे, त्याच्यावरचे तपासा, तुमचा आधार क्रमांक कॅप्चर टाका, मी सहमत आहे टाका, OTP पाठवावरती टाकल्यानंतर तुम्हाला हा मेसेज आला तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे, ज्यांची केवायसी झाली आहे. परंतु ज्यांची केवायसी झाली नाही, दुरुस्ती करायची आहे, बघा केवायसी झाली आहे पण प्रश्न चुकले होते, उत्तर चुकले होते, दुरुस्ती करायची आहे, तर हे तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार आहे. काय, केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रश्न विचारले जाणार आहे, तुम्हाला नाही नाही म्हणायचं आहे, सबमिट करा, त्यानंतर तुमची केवायसी सक्सेसफुल होणार आहे. बरं, तुम्हाला सक्सेसफुल मेसेज आलेला आहे म्हणजे 100% पैसे मिळणार का, तर असं नाही. तर तुम्ही पात्र आहे म्हणजे काय, तुम्ही पात्रता यादी पाहिजे, पात्रता यादी, अपात्र यादी, ही काय आता आपण सगळ्यांना माहिती झालेलं आहे. पण तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 100% पैसे येणार जर सक्सेसफुल मेसेज झाला आणि तुमची केवायसी बघा दुरुस्ती झाली. हे कसं कळणार, तर तुम्ही काय करायचं आहे, पुन्हा एकदा या लिंकवरती जायचं आहे, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चर टाकायचा आहे. तुम्हाला जर हा मेसेज आला, वॉर्निंग मेसेज आला की हा आधार क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, 100% पूर्ण झालेली आहे, अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला, परंतु केवायसीच्या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये असो किंवा केवायसी पूर्व जे काही चेक चौकशी सुरू आहे त्यामध्ये पुन्हा तुम्ही अपात्र झाला तर तुम्हाला कोणताही हप्ता मिळणार नाही. व लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाचं म्हणजे काय, थकीत हप्ता एकत्र मिळणार अशा सुद्धा बातम्या समोर येत आहे. केवायसी प्रक्रियेमुळे थकलेले 3 महिन्याचे 4,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती मिळत आहे. परंतु काय झालेलं आहे ना की एक GR आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे की फक्त 98.45 98.45 लाख कोटीच फक्त काय झालेलं आहे, वितरण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून झालेले आहे. खूप कमी, म्हणजे 2 वर्ष झाली ही योजना सुरू झालेली आहे. पहिल्यांदा असं झालेलं आहे की 100 कोटींच्या वर, म्हणजे 110 120 कोटी असं जे काही सामाजिक न्यायकडून लाडक्या बहिणींना निधी वितरण केलं जातं, पण अत्यंत कमी
यावेळेस काय झालेलं आहे, निधी मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे, डायरेक्ट काढण्यात आले आहे योजनेमधून. पण आता ह्या 4,500 रुपयांचा हप्त्याच्या लाडक्या बहिणींना गॅरंटी नाही, कारण का तर GR फक्त एकच आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही बघा पैसे जमा झाल्यानंतर अशा प्रकारे क्रेडिटेड मेसेजेस सुद्धा येतात. तुम्ही बघू शकता 31/12ला आलेला आहे, 4/11ला आलेला आहे, असे मेसेजेस येतात. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले का नाही तुम्ही तपासू शकता. त्यासाठी सुद्धा पुन्हा लिंकवर जा, अर्जदार लॉग इनवरती क्लिक करा, तुमचं पूर्ण माहिती टाका, त्यानंतर तुम्हाला हे ओपन होणार आहे. पूर्ण माहिती येणार आहे, ॲप्लिकेशन नंबर, फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस, तुम्ही निराधार योजनेचं किंवा इतर योजनेचं काय लाभ घेता काय, ही सगळी माहिती ते स्क्रीनवरती येत जाते. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नवीन KYC संदर्भात कोणतीही अपडेट नाही. लाडक्या बहिणीनं फेक लिंक्स आहे त्याच्यावर क्लिक करू नका, जेणेकरून तुमचं जे काही प्रायव्हसी आहे, तुमचा जो काही डेटा आहे तो लीक होईल आणि तो पूर्णपणे काय होऊन जाईल, जे तुमची माहिती आहे ते हॅकर्सकडे येतील. KYC पुन्हा चालू होण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत आहोत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.